अमरावतीच्या निवडणुकीमध्ये राणा आणि बच्चू कडू आमने सामने आले आहेत। अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणांनी शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केला। तर मेळाव्यामधून रवी राणांनी बच्चू कडूंवर जळजळीत टीकाही केली। बच्चू कडू यांच्यावर राणांनी तोडीबाज अशी टीका केली। त्यानंतर आरोप सिद्ध करण्याचं आव्हान बच्चू कडूंनी राणांना दिलंय। पाहूयात। जो आमचा भाऊ आहे तो तोडीबाज म्हणून ओळखल्या जाते, त्याला सेटलमेंट कमिशनरचे एखादं पद असेल तर द्या लागते। अंगात लाल रक्त असेल त्यानं कुठं तोडी करावं सांगावं, त्याची मर्दांगी असेल तर। निमित्त नवनीत राणांच्या उमेदवारी अर्जाच्या मेळाव्याचं होतं। समोरच मंचावरून नवनीत राणांचे पती आमदार रवी राणांनी बच्चू कडूंवर पुन्हा हल्लाबोल केला। 1.5 वर्षांआधी ज्या तोडीबाज शब्दावरून राणा आणि बच्चू कडू आमने सामने आले होते, तीच टीका रवी राणांनी पुन्हा केली आणि बच्चू कडूंना तोडीबाज म्हटलं। खोटं बोलता पण रेटून बोलता हे सगळ्या जनतेला करते। एकच नारा आहे त्यांचा भाऊचा आमच्या की नवनीत राणाला पाळायचं आहे। अरे नवनीत राणाला पाळायचं आहे तर निवडून कोणाला आणायचं आहे? फक्त नवनीत राणाला पाळायचं आहे। अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आमचा भाऊ आहे तो तोडीबाज म्हणून ओळखल्या जाते, त्याला सेटलमेंट कमिशनरचे एखादं पद असेल तर द्या लागते। एक तर त्याला कोर्टात खेचू आम्ही। ह्या सगळ्या बाबतीत उद्या परवा आमच्या याचिका जाईल, त्याला कोर्टात त्याच्यातून उत्तरे मागू। तो एखादं उदाहरण सांगन खरा असन तर, अंगात लाल रक्त असेल त्यानं कुठं तोडी करावं सांगावं, त्याची मर्दांगी असेल तर। मागे मी म्हटलं होतं त्याला का तू जर खरंच एका याचाला असेल तर तू आम्हाला पुरावा देशील, नसन तर आम्ही समजू। अमरावतीत नवनीत राणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। राणांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नवनीत राणांचा थेट सामना काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि बच्चू कडूंच्या प्रहारचे दिनेश बुब यांच्याशी आहे। म्हणजेच सामना तिरंगी आहे। 1 दिवसाआधी बच्चू कडूंनी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करण्याचा इशारा दिला। त्यावरून रवी राणाही तुटून पडले। आमची काही इच्छा नव्हती लढायची, मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती। पण निवडणूक आली तरी गणी टरावतच होत आहे। अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा, थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर, सामान्य माणसाबद्दल समोर। राजकुमार जी आम्ही भेटलो, म्हटलं क्या करते राजकुमार जी? लगा दो बोले घोडा साले। नवरा बायको आमदार खासदार, काय कारण? पैसा म्हणून ना, सत्ता म्हणून ना। एका गड्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। डिपॉझिट जप्त कर आणि त्याच्यासाठी सज्ज व्हा। महायुतीत असतानाही बच्चू कडूंनी नवनीत राणांनाच पाडण्याची भूमिका घेतल्यानं रवी राणांनी बच्चू कडूंना काँग्रेसची बी टीमही म्हटलं आणि शिंदे फडणवीसांचा वापर केल्याचाही आरोप केला। एक आमचा मित्र म्हणे, कवाळे साहेब बोलले आमचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे। तो मैत्रीपूर्ण सरकार असल्यानंतर सरकारचा पूर्ण उपयोग घेते, देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते, एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते, नवनीत राणाचा बाप काढते। अरे मोदी सरकारवर बोलते, मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता, हमाली काम करत होता, माझ्या बापाचं नाव आहे हमाल। विकास कामं केले हे काही कोणाच्या घरून केले नाही। आणि तुम्ही हे प्रश्न मला वाटते देवेंद्रजी सीएमनं सांगावं, त्यांनी म्हणावे। हा कोण म्हणणारा? हा काय चमचा ठेवला काय मधात? महायुतीत अमरावतीच्या जागेवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून रस्सीखेच सुरू होती। अखेर भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिली। स्वतः फडणवीस अमरावतीत त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजर राहिले। विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानंही अर्ज भरण्याच्या काही तासांआधी जात प्रमाणपत्राचा निकालही राणांच्या बाजूने दिला।
आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे. अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत. राणांच्या जात प्रमाणपत्राला शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र हायकोर्टाचा निकाल रद्द करत सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आणि कोर्टाच्या निकालानंतर दूध का दूध पाणी का पाणी झाल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं. खरं जे होता दूध का दूध और पाणी का पाणी या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला. त्याचा खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिला. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019मध्ये मला खासदार केला. आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. जनता आहे ना, न्यायालयात निकाल त्याच्या बाजूनं आहे. जनतेच्या न्यायालयात तो हारणार आहे. हारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. दिनेश बुब निवडून येणार आहे आणि ताकदीनं येणार आहे. नवनीत राणांचा सामना काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारच्या दिनेश बुब यांच्याशी आहे. बच्चू कडूंनी तर नवनीत राणांना पाडण्याचा चंगच बांधलाय. त्यामुळे अमरावतीचा सामना प्रचाराच्या सुरुवातीलाच रवी राणा विरुद्ध बच्चू कडू असा सुरू झाला. 1.5 वर्षाआधीही ही झलक अमरावतीसह महाराष्ट्रानं पाहिली. त्यानंतर दमडी टीकेवरून रवी राणांनीच दिलगिरी व्यक्त केली होती. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.